तहव्वूर राणाला घेऊन एनआयएची टीम आज संध्याकाळपर्यंत भारतात दाखल होणार। दिल्लीत एनआयएच्या ऑफिस जवळच्या मेट्रो स्टेशनचं गेट केलं बंद। राणाभोवती राहणार कमांडोंची सुरक्षा। अमेरिकन कोर्टानं अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता। तर सुनावणीसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त। तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक जागी फाशी द्या। शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी। शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नये, सरकारकडे अपेक्षा। अमित शहा 12 तारखेच्या रायगड दौऱ्यात खासदार सुनील तटकरेंच्या घरी जाणार। दुपारच्या भोजनाची व्यवस्था तटकरे करणार। रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता। शरद पवार कालही आमचं दैवत होते आणि आजही आहेत। अजित पवारांकडून पुन्हा काकांचं गुणगान। तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, पवारांनाच करून दिली जाणीव। राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी 1 कोटींची आयपॅड खरेदी। मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय। सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56% पगार। निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती। कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, इंटकच्या श्रीरंग वर्गेंचा सवाल। वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड न्यायालयात अर्ज। तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज। 24 एप्रिलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी। धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल। संघर्षाच्या काळात मालमत्ता मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा। तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदतही नाकारली। परवाच चंद्रकांत पाटलांनी दिलेली 1 लाखांची मदतही नम्रपणे परत पाठवली। पैसे नको, दीनानाथ रुग्णालयाच्या दोषींवर कारवाई करा अशी मागणी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी। पुण्याला जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलापासून अडोशी बोगद्यापर्यंत वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा। वाहन चालकांना मनस्ताप। सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ। 2000 रुपयांनी दर वधारले। जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळा भाव 94,000वर। साईबाबांच्या पादुकांचा आजपासून 3 राज्य आणि 8 शहरांमधून प्रवास। शिर्डीत जाता न येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या वतीनं पादुका दर्शन सोहळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।